नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर आपल्या प्रेग्नन्सी सिरीजमध्ये आजचा टॉपिक हा थोडा इंटरेस्टिंग असणार आहे. तर कधी कधी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊनसुद्धा डॉक्टर आपल्याला ॲबॉर्शन करायला सांगतात, म्हणजे बाळ आहे ते पुढे कंटिन्यू करू नका असं सांगतात. तर ह्याचं कारण काय किंवा कशामुळे होतं, तर ह्याचं मेनली कारण आहे इक्टॉपिक प्रेग्नेन्सी. तर इक्टॉपिक प्रेग्नेन्सी म्हणजे काय, तर इक्टॉपिक प्रेग्नेन्सी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर राहिलेली प्रेग्नेन्सी. जनरली काय होतं की कुठलंही एग आहे, अंडा आहे, ते फर्टिलाइज झाल्यानंतर त्या अंडाशयातून ते फेलोटियम ट्यूब मार्फत आपल्या गर्भाशयात येऊन वाढतं. तर ते गर्भाशयात न पोहोचताच कुठेतरी मध्येच अडकून तिथे वाढायची सुरुवात होणं, त्याला आपण इक्टॉपिक प्रेग्नेन्सी असे म्हणतो. तर ही प्रेग्नेन्सी ही नॉर्मल नसते, ही आईच्या जीवासाठी धोकादायक असते. तर पुढे जाऊन बघूयात की ह्याचे कुठले कुठले टाईप्स आहेत की ज्यामुळे इक्टॉपिक प्रेग्नेन्सी आहे हे आपल्याला कळतं किंवा डॉक्टर आपल्याला डायग्नोसिस करून सांगतात. तर यातलं मोस्ट कॉमन आहे ट्यूबल प्रेग्नेन्सी. ट्यूबल प्रेग्नेन्सी म्हणजे काय की अंडाशयातून अंड त्या ट्यूबमार्फत गर्भाशयात येताना ट्यूबमध्येच अडकून तिथेच त्या बाळाची वाढ व्हायची सुरुवात होते किंवा तिथेच प्रेग्नेन्सी राहते. त्याला आपण ट्यूबल प्रेग्नेन्सी म्हणतो. आणि जास्ती 90 ते 95% प्रेग्नेन्सी आहे ती जी इक्टॉपिक प्रेग्नेन्सी आहे ही एक ट्यूबमध्येच वाढते. म्हणजे फेलोपियन ट्यूब आहे ती ब्लॉक झाल्यामुळे जे अंडाशयातून अंड जे येतं ते गर्भाशयात नाही तर तिथेच वाढायची सुरुवात होते. तर ह्यामुळे काय होऊ शकतं, तर ट्यूब आहे ती रप्चर होऊ शकते. जर कोणाला माहीत नसेल तर इकडे वर डायग्राम दिली आहे. आपल्याला 2 फेलोपियन ट्यूब असतात, 2 बाजूला 2 अंडाशय असतात, 2 ओव्हरीज असतात. त्या दोन्ही मधून आपल्याला चान्सेस असतात प्रेग्नेन्सी कन्सिव्ह व्हायचे. तर जर सपोज एक फेलोपियन ट्यूब आपली रप्चर झाली तर आपले प्रेग्नन्सी चान्सेस ते डायरेक्टली 50% होऊन जातात. आणि त्याशिवाय आईच्या जीवाला जो धोका असतो तो वेगळा असतो. त्यामुळे ही प्रेग्नन्सी जर असेल तर डॉक्टर आपल्याला ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करून देऊ शकत नाहीत किंवा करून देत नाहीत. आणि त्याच्यानंतर दुसरी प्रेग्नन्सी म्हणजे ओव्हॅरियन प्रेग्नेन्सी. तर हा पण एक इक्टॉपिक प्रेग्नेन्सीचाच प्रकार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की अंडाशयामध्येच अंड वाढायची सुरुवात होते. जे गर्भाशयामध्ये व्हायला पाहिजे ते गर्भाशयामध्ये होत नाही. आणि हा एक त्याचा मोस्ट कॉमनली प्रकार आहे. त्याच्यानंतर सर्वायकल प्रेग्नेन्सी. सर्वायकल प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं की आपल्या गर्भाशयाच्या खालच्या बाजूने बाळ वाढायची सुरुवात होते. जर गर्भाशयात बाळ नसेल, खालच्या बाजूने असेल तर ते ॲबॉर्शन व्हायचे चान्सेस जास्ती असतात किंवा ते बाळ कंटिन्यू करू नाही शकत जर जास्तीच खाली असेल. तर जर थोडं खाली असेल तर आपल्या बेडरेस्ट वगैरे दिली जाते. पण जर जास्ती खाली असेल तर ते बाळ आपण कंटिन्यू नाही करू शकत, तिथे बाळाची वाढ पूर्ण होऊ नाही शकत. म्हणून सुद्धा आपल्याला इथे ॲबॉर्शन सांगितलं जातं. त्याच्यानंतर आपण म्हणू तर ॲबडॉमिनल प्रेग्नेन्सी म्हणजे काय, तर बाळ गर्भाशयात न वाढता आपल्या पोटाची जी कॅव्हिटी असते तिथे वाढायची सुरुवात होते. तर ह्याला पण इक्टॉपिक प्रेग्नेन्सी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर राहिलेली प्रेग्नेन्सी कन्सिडर केली जाते. आणि त्याच्यानंतर सिझेरियन प्रेग्नेन्सी म्हणजे काय, जर कोणाचं पहिलं बाळ झालं असेल, सिझेरियन करून झालं असेल तर त्याचे जे टाके आहेत, त्याचे जे स्कार्स आहेत त्याच्यावरती एक जाऊन इम्प्लांट होतं, तिथे बाळ वाढायची सुरुवात होते. तर ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला डॉक्टर बाळ कंटिन्यू करून देत नाहीत आणि ॲबॉर्शन करायला सांगतात. ते आपल्याच वयासाठी असतं. तर हे कसं डायग्नोस होतं, हा इक्टॉपिक प्रेग्नन्सीची लक्षणं काय आहेत, तर सुरुवातीची लक्षणं जी आपली नॉर्मल प्रेग्नन्सीप्रमाणे असतात तीच की पिरियड मिस होणं, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं, त्याच्यानंतर हलकं हलकं पोटात दुखणं किंवा ब्रेस्ट पेन होणं किंवा छातीत दुखणं, विकनेस येणं. आणि ही सुरुवातीची लक्षणं आहेत. आणि गंभीर लक्षणं म्हणजे आपल्याला कळालीच नाही की इक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे तर नंतरची लक्षणे काय, तर ब्लिडिंग होणं, चक्कर येणं, त्याच्यानंतर खूप अतिशय तीव्र वेदना होणं, ब्लिडिंग होणं, ब्राऊन स्पॉटिंग होणं, ही सगळी जी प्रेग्नन्सीची लक्षणे आहेत इक्टॉपिक प्रेग्नन्सीची, जी थोडी सिरियसनेस झाल्यानंतर येतात. आणि कधी कधी ट्यूब रप्चर होतो आणि ह्या केसमध्ये खूप इमर्जन्सी होऊन ऑपरेशनद्वारा हे प्रेग्नन्सी आहे ती एंड केली जाते. तर याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, म्हणजे ही आपल्याला प्रेग्नन्सी ही इक्टॉपिक प्रेग्नन्सी की नॉर्मल आहे ह्याचं निदान किंवा हे कसं ओळखलं जातं, तर सगळ्यात पहिले सोनोग्राफी करून, त्याच्यानंतर ब्लड टेस्ट करून आणि त्याच्यानंतर इंटरनल स्कॅन करून. जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असेल पण गर्भाशयात जर सॅकच दिसत नसेल त्यावेळी ही प्रेग्नन्सी आहे याचा संशय घेतला जातो किंवा असं कन्सिडर करून इंटरनल स्कॅन करून त्याच्यानंतर हे डिक्लेअर केलं जातं. आणि याचं निदान काय केलं जातं किंवा याच्यावरती उपचार काय आहेत, तर उपचार हे आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला इंजेक्शन देऊन ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते. आणि कधी कधी जर नेक्स्ट लेवलला गेली
केलेला असेल, म्हणजे ट्यूब वगैरे रप्चर झाली असेल तर ऑपरेशन करून ती फॅलोपियन ट्यूब आहे ती काढली जाते. तर ह्यासाठी सोनोग्राफी आहेत. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जी आपण डॉक्टरकडे जाणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मेनली ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी व्हायची कारणं काय आहेत, तर कधी कधी इन्फेक्शन असेल किंवा आधी जर सिझेरियन झाला असेल किंवा स्मोकिंग करत असू किंवा पेल्विकमध्ये थोडा प्रॉब्लेम असेल, तर फॅलोपियन ट्यूबमध्ये काही ब्लॉकेजेस असतील, तर ह्या कारणांमुळे ही प्रेग्नन्सी राहू शकते. आणि कधी कधी काही कारण नसतानाही किंवा अचानक सुद्धा म्हणजे काही स्त्रियांमध्ये ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी दिसू शकते. तर याच्यानंतर प्रश्न असा येतो की एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नॉर्मल प्रेग्नन्सी राहू शकते का? तर होय, राहू शकते. पण त्यासाठी लवकरात लवकर म्हणजे आपल्याला जसं कळतं आपण प्रेग्नेंट आहोत त्याच्यानंतर आपलं पहिलं सोनोग्राफी किंवा स्कॅन होणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जर आधीच कळालं तर फारसा फरक नाही पडत, पण जर नंतर कळालं असेल तर आपले प्रेग्नन्सीचे चान्सेस आहेत ते 50% कमी होऊ शकतात. पण 50% जे राहतात त्याच्यामध्ये पण नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. तर आजची व्हिडिओ ही ह्यासाठी होती की जरी आपली टेस्ट किटवर पॉझिटिव्ह आली तरी डॉक्टरकडे जाणं काय इम्पॉर्टंट आहे किंवा सोनोग्राफी होणं काय इम्पॉर्टंट आहे ह्यासाठी होती. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.